मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाण्यातील किसनगर येथे कॅश काउंटर नसलेले गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केले. ठाणे महापालिकेच्या या रुग्णालयात 12 लाख रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे मशीन नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. या मशीनद्वारे बदलापूर येथील पुष्पा केदारे यांच्या उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. केदार यांना गेल्या 3 वर्षापासून संधिवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला व उठायलाही त्रास होत होता. भिवंडीच्या बेबी गायकवाड या 66 वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांना चालताना अडखळत चालावे लागत होते. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णालयांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकांकडून गंगूबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भूलतज्ञ डॉक्टर अक्षय राऊत, अस्थितज्ञ डॉक्टर सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया नुकत्याच केल्यात. या कामी रोबोटिक स्पेशलिस्ट तंत्रज्ञ दुर्गे तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांच्याही शस्त्रक्रियेसाठी मौलिक सहाय्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचे रुग्णांनी सांगितले. रोबोटिक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण 1.25 तासाचा अवधी लागलाय. एरवी मॅन्युअल ऑर्थोपेडिक ऑपरेशनसाठी असलेले धोके या मशीनद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये टाळता येतात. या मशीनला लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन होत नाही अथवा रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचे डॉक्टर पांडे यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने सांगत होते की प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी या आमच्यासोबत आहे. पण प्रकाश आंबेडकर यांनी आता उमेदवार जाहीर केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिसकटलाय, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले. विजय शिवतारे यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यास शिवसेना त्यांच्यावर कारवाई करेल आणि या कारवाईनंतर मग राष्ट्रवादी त्यांना उत्तर देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन सांगत होते की प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन विकास आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांना आता 8 ते 9 उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळे बहुजन विकास आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत नसल्याचे आता स्पष्ट झाले. तसेच शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांची यादी जाहीर करताच सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्याचबरोबर मुंबईत संजय निरुपम यांच्यासह इतर पदाधिकारीही नाराज आहेत. यामुळे निवडणुकापूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिसकटला, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले. विजय शिवतारे यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्यास शिवसेना त्यांच्यावर कारवाई करेल आणि या कारवाईनंतर मग राष्ट्रवादी त्यांना उत्तर देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसे विजय शिवतारे यांना कधीही उमेदवारी अर्ज भरावा, पण त्यांनी अर्ज भरल्यानंतर शिवसेना हे नाव त्यांच्यापासून वेगळे होईल आणि मग त्यांना त्यांचे पुरंदरमध्ये का अस्तित्व आहे हे कळेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय. जो नाही झाला कार्यकर्त्यांचा तो काय होणार पक्षाचा, अशी टीका आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी
रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून आज त्यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून महापालिकेची स्थिती जाणून घेतली. आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. आरोग्य, अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिलाय. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त राव यांनी महापालिकेचा पदभार स्वीकारला होता. महापालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्याने त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. आर्थिक स्थिती कशी आहे, मागील किती देणे आहेत, महापालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे, या वर्षाच्या देयक कशी दिली जाणार आहेत, आगामी वर्षात आर्थिक स्रोत कसा उभा करायचा, मुख्यमंत्री विषयी खासदार आमदार निधीची कामे झाली का, त्यांची ठेकेदारांची बिले देण्यात आली का, याबाबत सविस्तर माहिती आयुक्त श्री राव यांनी जाणून घेतली. शहरातील साफसफाई, कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली. आरोग्य विभागाबाबत तसे अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्याने चर्चा केली. आरोग्य सेवा कशी सदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. अनधिकृत बांधकामाबाबत महापालिका कशा प्रकारे कारवाई करते, किती MRTPचे गुन्हे दाखल करण्यात आलेत, सध्या अनधिकृत बांधकामाची स्थिती काय आहे याबाबतची माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त श्री राव यांनी दिल्यात. तर समाज विकास विभाग आणि महिला व बाल कल्याण विभागाची चर्चा बाकी असून त्याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर आयुक्त कामाची दिशा ठरवतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाण्यात उन्हाचा कडाका वाढला असताना हवेची गुणवत्ता मात्र सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. मागील काही दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरीपेक्षा कमी आढळला आहे. मागील महिन्याभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदूषित गटात मोडल्याचे दिसून आले. सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 127 एवढा आढळला असून रंगाच्या भाषेत ठाण्याने अतिशुद्ध हवेचा हिरवा रंग प्राप्त केला नसला तरी मध्यम शुद्ध पिवळा रंग प्राप्त केला आहे. शहरात विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. मेट्रो महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामे सुरू आहेत. रोजच्या रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने 7 नोव्हेंबर 2023 पासून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. विकास कामांच्या ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, रस्ते धुणे आदीमुळे ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली. ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हात नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदूषित गटात मोडते. तीन हात नाका परिसरातील हवा मागील काही दिवसात सुधारल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तीन हात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 151 ते 138 पर्यंत आला आहे. उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे तर घोडबंदर भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित गटात मोडत आहे.